सासरवाडीनं म्हणा फार झालं तर बोलवल्याशिवाय जायचं. आणि आपण इकडून चाललो होतो, मला वाटलं भेटून जा असला. अरे दूर जमाई फूल बराबर, गांव जमाई सादा, और घर जमाई सबसे गदा, जब चाहे तब लादा. दिल्लीहून येणार असेल ना जावाई, दिल्लीहून 2 रात्र झोपत नाही सासू, अनारसेच करील, करंजाच करील, फलनच करील. बरोबर आहे ना? तुला माझी शपथ आहे, सांग मरण मी इथं. आणि गावातला जावाई असला तर त्याला म्हणते या रात्री पित्र जेवायला, आणि घरातला असतात त्याला म्हणते नळाला पाणी सुटलं का बघा. ऐका ऐका, सती काय म्हणते, तुमचं खरं आहे की जावयानं बोलवल्याशिवाय नाही गेलं पाहिजे, पण शास्त्र असं सांगतं देवा की बापाच्या घरी कार्यक्रम असेल तर पोरीनं आमंत्रणाची वाट बघू नये. नीट आहे का? 3 ठिकाणं सांगायला. बापाच्या घरी वाट बघायची नाही, स्वतःच्या गुरुच्या घरी कार्यक्रम असेल वाट बघायची नाही, आणि तिसरं असं कुठं संस्थानाच्या ठिकाणी कथा वगैरे कीर्तन चालू असतील तर आमंत्रणाची वाट बघायची. काय जण काय म्हणते, माझं पत्रिकेत नाव नाही, मी नाही जाणार. अरे नको जाऊ, मरून जातो. कोण जागीरदार लागून गेलो आपण? सतीला महादेव म्हणले तू जा. काय म्हणले तू? मला बी एकदा पत्र आलतं बरं का, माझ्या लग्न झालं बरं का भाऊ. ओ ऐका रे आई, ऐक. एक 4-5 वर्ष झाले असतील, मला मुलगा मुलगी काहीतरी झालं, ते पत्र आलतं. तर पत्रात सासऱ्यानं लिहिलं होतं. घरी गेलो मी, रात्री कीर्तन झालं, 2-2:30ला गेलो होतो. अशी एक चिठ्ठी माझ्या बायकोन, ओ साहेब सर, अशी चिठ्ठी माझ्या बायकोनं माझ्या अंगावर टाकली अशी रात्री. मी तिला म्हणलो हे चिठ्ठ्या टाकायचं वय आहे का? ते म्हणले आगाव बोल नका, थोबाड घेऊन वाचा. मी वाचलं. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं श्रीमंत. तेव्हा तर मला कुत्र विचारित नव्हतं, पण मी श्रीमंत वाचल्यावर खुश झालो. त्याने खाली लिहिलं होतं, आपण सर्वजण एकत्रित मिळून दिवाळी साजरी करू, कृपया सगळेजण इथे या. सन विवी पप मी तू तुमचा सासरा. पत्रकार साहेब मी ते वाचलं, आणि वाचल्याच्या नंतर सहज मी बायकोला म्हणलो असं करू, मी 4 दिवस सुट्टी काढतो, आपण सगळे जाऊ. काय चूक आहे का माझी मायाच्या? हे माय दादा, ती काय म्हणली, सगळेजण गेल्यावर कसं जमल, इथं बी लागतं ना घरी कोणी सांभाळायला. तर ती मला काय म्हणली मोठ्या मनानं, असं करा तुम्ही लेकरं जा. अरे इकडं पाहना तुम्ही, ती मला म्हणते तुम्ही लेकरं जा. मी म्हणलं मला कोण विचारतं तिथं मुंजाले. मग आता इकडे बघा ओ पुरुष मंडळी, समजा ती मला असं म्हणली तुम्ही लेकरं जा, आता मला काय म्हणावं लागलं, असं जमलं बघा, मला म्हणावं लागलं तू लेकरं जा, तर ती म्हणली तसंच करते. अरे तिने ठरविले ते. हा बरं, मग मी झोपलो ना, तर रात्री तळायला सुरू केलं घरात, सगळ्या गल्लीत वास. 4:30ला मला उठवलं भाऊ, निस्त्या दुधात पत्ती टाकून चहा करून दिला. आणि मग तो चहा पिताना तिने एक सुटकेस दाखवली, मला म्हणली डोक्यावर घ्या बस स्टँडला सोडा. मी सुटकेस घेऊन बस स्टँडच्या दिशेने निघालो. तेवढ्या सकाळी मला एक जण भेटला, म्हणला जय हरी, तुम्हाला बी आहे का असला कुटाणा? भाऊ मी तिला गाडीत बसवलं, आणि गाडीत बसल्यावरती म्हणली मला तुम्हाला सोडून जावं वाटत. कुठं बसल्यावर? काय म्हणे माहित आहे, माझा पाय वडना. काय म्हणली? मी म्हणलं तू काही वडू नको, एसटी तुला वडती, तू बस. सतीनं आमंत्रणाशिवाय घरी जायचं ठरवलं. आई घरी आल्याच्या नंतर तिची आई तिला म्हणते, अगं असं वेड्यासारखं करतात का? तुझ्या वडिलांनी तुला आमंत्रणच दिलं नव्हतं, तू का आलीस?
आई, सतीच्या डोळ्याला खळकन पाणी. आई, मी लेक आहे तुझी, आणि मी घरी आल्याचा तुम्हाला त्रास होतो. तिच्या आईचे डोळे डबडबले पाण्यानं. आई म्हणते, राजा तुला खरं सांगू, तुझ्या वडिलांचा स्वभाव कडक आहे, ते तुला काहीतरी बोलतील. इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या बहिणी आहेत, वहिनी आहेत, आई आहेत, मला खरं सांग माय, तुम्हाला आई आवडते का वडील आवडते? तुम्हाला माझी शपथ आहे, खोटं बोलताय. तुम्हाला आई आवडू शकत नाही, त्याचं कारण सांगतो. लहानपणी तुमचा बाप जेव्हा तुम्हाला असं म्हणतो ना, दिदे इथं बस माझ्यापाशी, तेव्हा तुमची आई तुम्हाला म्हणते, सोने भांडे घास तेवढे. आणि मग पाठीवर हात मारून बाप काय म्हणतो, दीदीला काम सांगायचं नाही. तेव्हापासून बाप आवडतो मला. आणि बापाची व्यथा महाराज आहे का? ए राजा आहे, तुमच्या खिशामध्ये 200 रुपये असावे, 200, आणि पोरीनं ड्रेस पसंत करावं 400 रुपयाचा, आणि दुकानदारांना सांगावं तुम्हाला की उधार देत नाही. हो, तो बाप आहे ना, त्या पोरीच्या डोक्यावर हात फिरवतो, तिला घरी सोडतो, तिला म्हणतो, दिदे रात्री तुला ड्रेस आणणार. मरुस तर काम करतो तो बाप. आणि येताना कपडे आणतो ना, तेव्हा ती पोरगी झोपलेली असते, पोरीच्या माईच्या हातात म्हणजे बायकोच्या हातात कपडे देतो, आणि काय म्हणतो, माझ्या बाहुलीला सांग की सकाळी घालून शाळेत जा म्हणा. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना अध्यक्ष? आणि त्याची बायको त्याला म्हणते, ती जाईन शाळेत घालून, पण तुम्ही आहेत का बघायला? उठलं की जातात कामाला. तो काय म्हणतो, मला दिसू नाही तर नाही दिसू, पण माझी पोरगी सुखात राहिली पाहिजे. याला बाप म्हणतात, याला बाप म्हणतात. मी तुम्हाला बसलेल्या सगळ्या माय मावल्याला विचार, तुम्हाला तुमची आई कितीदा चिडली तरी तुम्हाला उदास होतं का? पण बाप जर निसता म्हणला, दीदी तुला अक्कल आहे का, एवढं म्हणूस तर ढसा रडते ती पोर. का? ते नातच अद्भुत आहे महाराज. मी सांगेल तुम्हाला 2 दिवसांनी, आज नाही सांगायचं. पोरीच्या आणि बापाच्या नात्या इतकं पवित्र नातं विश्वभरात दुसरं नाही महाराज. एखाद्या वेळेला जर पोरीचा म्हणजे बापाचा जीव जात नसेल ना, तर गल्लीतल्या सगळ्या बायका म्हणतात, पोरीला कळवलं का? खरंय का खोटं आहे? माय का आमच्याकडेच होतंय, तुमच्याकडे नाही? तुमच्याकडे होतं ना. आणि मग ती पोरगी येते, सांगतो ऐका, थोडं ऐकाच, मला बी मूड आला ऐका. आई, तुमच्या काळामध्ये वडील जर गेले तर ती बातमी फोनवर येत नव्हती ना, कशी यायची? सांगतो कशी यायची. एखादा माणूस यायचा सोबत बैलगाडी घेऊन, बरोबर आहे, आणि काय म्हणायचं, आजी तुझ्या बापाचं लय दुखतंय, तुला बोलव असंच ना. 2 साड्या पिशवीत तशाच कोचायच्या, बघलात आजी, बरोबर आहे ना. पिशवी मारायची आणि बैलगाडीत बसायचं. रस्त्यानं जाताना त्याला पुन्हा पुन्हा विचारायचं, तू मला बोलले का? माझी आठवण काढत होती. गावाच्या जवळ गाडी आली की गल्लीतल्या गावातल्या बायका तुमच्या चेहऱ्याकडे अशा बघत राहायच्या, बरोबर आहे. गाडीतून उतरायचं, घराच्या दिशेनं पळायचं, घराच्या समोर झालेली गर्दी बाजूला सरकत सरकत मध्ये घुसायचं, आणि चटईवर टाकलेल्या बापाच्या छातीवर डोकं ठेवायचं, म्हणायचं, दादा
तुमची बाहुली आली आहे बघायला. आईच्या गळ्याला मिठी मारून म्हणायचं, आई बाबा माझ्याशी बोलत नाही. पोरगी पोरगीच राहते ना. आणि ज्याच्या घरामध्ये मुलगी नाही ना भाऊ, बसलेल्या सगळ्यांना प्रार्थना आहे, जर मुलगी नसेल तर हात जोडून विनंती करतो, एखाद्या गरीबाची पोरगी घ्या दत्तक आणि तिचं कन्यादान करताना काय आनंद होतो त्याचा अनुभव घ्या. बाप 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 बाप. अग्रवाल जी बराबर है. हाँ? आई दादाला माझ्या सांभाळ असं म्हणून भावाच्या गळ्याला मिठी मारून रडते ना बहीण, त्यावेळेला तिचा भाव बघा, ते म्हणते दादा तू घरी लवकर येत जा, आता वयस्कर झालेत आई वडील. चले कणखल क्षेत्रामध्ये यज्ञ झाला, पोरगी आली आणि शेवटी नाईलाज झाला. दक्ष प्रजापती पोरीला म्हणतात की जिच्या नवऱ्याला मी आल्यावर इज्जत द्यायची अक्कल नाही, त्या पोरीला माझ्या घरात जागा नाही. योगाग्नीनं स्वतःचं शरीर समर्पित केलं. भगवान शंकरानं तिला खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केलं. तिच्या शरीराचे 108 तुकडे देशात पडले. त्या त्या ठिकाणी देवीची शक्तिपीठ तयार झाली असं श्रीमद भागवत शास्त्र सांगतं. त्याच्यानंतर ध्रुव बाळाची कथा येते, अर्थ प्रकरण येतं. थोडं ऐका प्लीज, पाया पडतो ऐका, लक्ष देऊ. हे बी प्रकरण फार ऐकायसारखं अध्यक्ष आहे, फार फार ऐकायचं. जे पहिल्या दिवशी होते, पहिल्या दिवशी कथेला हात वर करतात. ठीक आहे आई, पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं की परीक्षिती राजा म्हणजे कोण? आपण. ठीक आहे, असंच म्हणलं होतं ना. आता आता दुसरी कथा आहे. मनूची 2 मुलं आहेत, एक प्रियव्रत राजा आणि दुसरा उत्तानपाद राजा. ठीक आहे. आता उत्तानपाद राजाला 2 बायका आहेत. एकाचं नाव आहे सुरुची आणि एकाचं नाव आहे सुनीती. लक्षात येते? लहानपणी एक गोष्ट सांगत होते, तुम्हाला आठवत आहे का? एक होता राजा. असं नसते ऐकत. कसं ऐकायचं? कसं ऐकत होते ही कथा लहानपणी? एक होता राजा. तुम्ही काय म्हणायचं? हा म्हणा. हा मग कथा कथा कशी ऐकायची? एक होता राजा, हा म्हणा. हा असं ऐकायचं. त्याला होत्या 2 बायका. हा, एकीचं नाव आवडती आणि दुसरीचं, बघा तीच कथा आहे बघा. बस किती सोपं आहे बघा बरं. लोक डोक्याला ताण करून घेते हो. सुनीती ज्याला आवडते त्याला सुरुची आवडत नाही. ज्याला वासना आवडते त्याला चांगली नीती आवडत नाही. त्याला चांगली नीती आवडते त्याला वासना आवडत नाही. आणि प्रत्येकाला 2 बायका असतात म्हणजे असतातच. त्याचं नाव आहे 2 वृत्ती. कधी चांगली वृत्ती काम करते, कधी वाईट वृत्ती काम होते का नाही असं? हो भाऊ, कधी कधी वाटतं आपली चप्पल गेली तर दुसरे छान, वाईट वृत्ती आहे. ऐका ना ऐका ना, उत्तानपाद म्हणजे कोण भाऊ? सर, उत्तानपाद म्हणजे आपणच. कोण? बोला.
कसं सांगतो ऐका. इथं महिला मंडळीने डॉक्टर कोणी असलं तर त्यांना कळेल. बाळाचा जन्म डोक्याच्या दिशेने होतो ना, डोक्याकडून. पाय कुठं असतात? वर. पाय वर, डोकं खाली, म्हणजे उत्तानपाद. जन्मताना कसे असतो आपण? बोला ना. उत्तानपाद. म्हणजे उत्तानपाद म्हणजे कोण? आपण. आपल्याला दोन बायका. कोण? एक सुरुची, एक सुनीती. पण पुढे ऐका, ती सुरुची आवडायची त्या उत्तानपादाला, सुनीती आवडत नव्हती. सुरुचीला एक बाळ होतं, त्याचं नाव होतं उत्तम. आणि सुनीतीचं एक बाळ होतं, त्याचं नाव होतं ध्रुव. म्हणा, तुम्ही कथा खूप ऐकल्यात, पण कथेतलं मर्म सांगायला मी ऐका. ते बाळाला घेऊन असं फेकायचा तो कोण? बोला ना. कथे इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ते बाळाला घेऊन असे फेकायचे कोण? गेलं मातीत गेलं. तुम्हाला सांगितलं कोण? उत्तानपाद. कोण? कुणाला फेकायचा? बाळाला. कोणच्या? उत्तमला. कारण त्याला सुरुचीचं बाळ आवडायचं. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू का? ऐकता का? लेकराला जेव्हा तुम्ही असं फेकता तेव्हा वापस येताना लेकरू हसतं का कसं? बोला ना. हसतं ना? हसतं ना? कोणचं लेकरू हसतं माहिती आहे का? जे पूर्ण समर्पित असतं, ज्याची अक्कल अजून चालू झाली. कारण त्याला माहिती असतं, जिस हाथ ने मुझे उछाला है वही संभालने वाले. माहिती ना? आणि थोडंच कळत्या लेकराला इथं उभा करा इथं, आणि त्याला म्हणा मार उडी. ते म्हणतात ना ग मला पाडता. तसं गजानन बाबावर ज्यांनी जीवन सोपवलंय ना, त्यांनी पुन्हा टेन्शन घ्यायची गरज. अरे दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, अरे नजराना दिल का लाया, नजराना दिल गलाया बाबा तेरी नगरी, बाबा तेरी नगरी. थोड़ा वाद्य माझ्या बाबा तेरी नगरी. मला भी देते आवाज. गावात वाटत नाही. नजराना दिल गलाया ऐसे, मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना. भोजन बंद नाही होणार. आपण सोबतच जेवणार सगळे, आणि आम्ही सोबतच खात होतो. मग सगळ्यांनाच झालं. पण एक सांगू महाराज, सगळ्यांना झालं आणि पुन्हा सगळ्यांचा नीट झाला. त्याचं कारण होतं की एकी होती, प्रेम होतं, आपसातला जिव्हाळा होता.
अरे दवाखान्यात माणसाला कोण भेटतच नव्हतं ना, ते तसले निळे कपडे 20 साल बाद. ना जाने किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन का दर्पण देख के राम के दर्शन पाएगा. चला चला, कोण कोण खेळवत कोण होता बोला. गेलं सगळं डोक्यात. हा, उत्तानपात कोणाला? उत्तमला. पण ध्रुव नावाचा पोरगा ना, तो शेजारी गेला आणि म्हणला, बाबा मला पण घ्या ना कडेवर. लाद घातली त्याला. कोणाला? ध्रुवाला. पण आई, हे माय ऐकता का, सुरुची तिथंच बसलेली होती. आता ह्याला काय कळतं लेकराला सावत्र कोण आणि सक्क कोण. ते तिच्यापाशी गेला, म्हणला आई बाबांना कडेवर घ्यायला सांग ना. अध्यक्ष साहेब, ती सुरुची काय म्हणते, जर तुला त्यांच्या कडेवर बसायचं असेल तर पुढच्या जन्मी माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. अरे बापरे, ह्याला वाटलं वेगळंच आहे प्रकरण आहे, असलं काय. आईकडे गेला. आईला म्हणतो, माँ ए माँ, बाबा हमारे नहीं है. एक वाक्य बोलतो भाऊ, सगळे ऐका. एखाद्या वेळेला एखाद्या मंदिरात 2 रुपये कमी दिले तरी चालतील, पण रस्त्यावर रडणारं एखादं भुकेनं गरीब असलेलं पोरग दिसलं ना, त्याला जवळ घेऊन त्याला एकदा जेवणाचं ताट घेऊन त्याला चांगलं जीव घाला, देव तिथं भेटतो महाराज. तो रडतोय, तो रडतोय. सुनीतीच्या जवळ गेला. आई वडील आपले नाही. ती काय म्हणते, बाळा त्यांना मीच आवडत नाही तर तू कसा आवडशील. मग आई, ताई बघा वर्णन काय. हे माय लक्ष दे. ते काय म्हणतो माहित आहे, या बापाच्या कडेवर बसायच्या ऐवजी तू जगाच्या बापाच्या कडेवर बस. अरे पा, कोण म्हणते? याला आई म्हणतात ना, ही मम्मी नाही. मम्मी लगेच म्हणणार पप्पाला जाऊ दे, काढी लावता. तो तसाच करतो तो. ती काय म्हणते माहित आहे, बाळा ए राजा, हा बाबा तुला कडेवर घेत नाहीत ना, मग जगाच्या बापाच्या कडेवर बसायचं. आई ते कुठे भेटते बेटा, त्याच्यासाठी तप करावं लागतं. आमच्या गावात एक पोरग आहे बरं का भाऊ साहेब, अध्यक्ष, शाळेतच जायचं नको म्हणला आईला. शाळेतून आला, मला उद्यापासून शाळेत नाही जाणार. त्याची आई म्हणली, का रे राजा? तेव्हा म्हणला, सर म्हणते 6 आणि 3 9 आणि तू म्हणते 5 आणि 4 9, कुणाचं खरं आहे? त्याची आई म्हणते दोघाचं खरं असतं. ते पोरग काय म्हणतो माहित आहे, मला जगात तुझ्यापेक्षा खरं दुसरं कुणाचं वाटतच नाही. हाय हाय हाय. म्हणून संस्कार द्यायची ताकद महिलांकडे आहे, प्रताप वाढवायची ताकद पुरुषांकडे आहे, प्रेम वाढवायची ताकद अतिथीकडे आहे, ज्ञान वाढवायची ताकद आचार्यांकडे आहे. काय करायचं? लक्षात आलं, लक्षात आलं, माझ्या लक्षात आलं. हे दुधाची आमटी लक्षात आलं. कारण मग अरे या माणसाने नगर मध्ये मला दुधाची आमटी खाऊ घातली होती. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण 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 गण
सद्गुरु ते ड्रेसवर असल्यामुळे मला ओळखू झाले नाही, पण वर आल्याबरोबर म्हणले दुधाची आमटी. माझ्या लगेच लक्षात, अरे ते पाण्याची फोडणी देतात लोक, ते दुधाची फोडणी देऊन आमटी केली. चला कुठं आलो आपण? जगाच्या बापाच्या कडेवर. आणि आई असं म्हणल्यावर तो काय म्हणतो, आई तुला सोडून जर जगाचा बाप मिळणार असेल तर मला नाही पाहिजे. कोण कोण भाऊ पत्रकार नाही पाहिजे. त्याची आई काय म्हणते, जोपर्यंत तू त्याला भेटणार नाही राजा, तोपर्यंत तुझी ही आई आता तुझं तोंड बघणार नाही. अरे कसा असेल काळीज, कसा असेल आई. ऐका ना आई, तो छोटा ध्रुव बाळ आहे ना दादा, 6 वर्षाचा होता. किती आपल्या जिंदग्या चालल्या भाऊ देवदेव करता करता, पण तरुण अजून बंद करीत नाही. आणि मले रशी आवडते, तुला हाना लागते मरुस तर रशी आवडते. आई ऐक ना, हे माय ऐका, तो रडतोय आणि शेवटी आईला काय म्हणतो, मा जरा एक बार इधर तो देखो. आई अरे इथं काही माणसं मी असे बघितले राजा. एक जण काल भेटला, तो म्हणला आमचे पंजोबा होते तेव्हा गजानन महाराज आमच्याकडे आले होते. अरे बा, कसली माणसं आहेत महाराज. आणि आम्ही आपलं तुमच्या पायाची धूळ चाटण्याच्या लायकीचे आहे महाराज. कारण महबूब की हर चीज महबूब होती है. मी गजानन बाबावर कमी प्रेम करील, पण गजानन बाबावर जे प्रेम करतात मी त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. कारण मी त्यांना म्हणत असतो, हरी मी तुम्हाला बोलवलं तर येऊ नका तुम्ही, तुमच्या मागे लई व्याप असतो, पण तू जिससे मोहब्बत करता है ऐसा कोई दीवाना हर रोज मुझे मिलाएगा. भक्ती सुखे जे मातले ते कडी काळा. ऐकता माय आई, ऐका ना आई. हळूहळू ते पोरग घर सोडून निघालं. आई रात्रीची वेळ, दादा ऐका रे भाऊ, आता हे पायी दिंड्या चालल्या ना बाबांच्या दिशेने, अशा इकडून रस्त्याने मी बघतो येता जाता. आई तसा हा एकटाच रात्री निघाला. वहिनी ऐका ना, एकटा निघाला. आणि रात्र झाली, आईच्या मांडीवर झोपणार पोरग असा वाळूचा ढीग केला आणि त्याच्यावर डोकं ठेवलं. कोणी? ध्रुव बाळा. आणि खळखळ डोळ्यातून पाणी वाहत आहे. भूक लागली ना राजा, डोळे डबडबलेले, खळखळ पाणी वाहत. काय रे ते बाबा? सागर जग से हारा नहीं, जग से हारा नहीं मैं, तुझसे हारा माँ. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा माँ. जीना 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 उड़ा गुलाल, माई तेरी चोन रे लहरा. ऐकायलात ना तुम्ही सगळे? होय आई. कोण गेलता आता घरातून? ध्रुव बाळ. कुठं? तपाला चालला. आणि असे डोळे बंद करून झोपलेला. एका क्षणात आवाज आला, डोक्यावर हात. नारायण नारायण. कोण?
बेटा इतनी रात गए यहां पर क्या कर रहे हो? बाबा मुझे मेरे पिताजी ने गले नहीं लगाया, इसलिए मेरी मां ने कहा है जगत के पिता को गले लगा। अरे बेटा तुला माहित आहे जंगलात हिंस्त्र श्वापदा असतात, तुला खाऊन टाकतील। भाऊ तो काय म्हणतो, किती वर्षाचा आहे? हो काय म्हणतो माहित आहे, मेलो तरी चालेल पण आता देवाला भेटल्याशिवाय आईला तोंड दाखवायचं? आहा निश्चय बघितला आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याच्या कानात मंत्र सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। पानावर आणि शेवटचे 2 महिने हवेवर असा जप झाला। 6व्या महिन्यामध्ये जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्तवत्सल करुणावरून आले, गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंदनंद कानाला त्याच्या शंख लावला, कुणाच्या? ध्रुव बाळाच्या। यौंत प्रविश्यम मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ओ नमो भगवते वासुदेवाय, ओ नमो भगवते वासुदेवाय, मग गंगेच्या तटावर ध्यान करत करत इकडे का आई, आता ते भेटून आलं का नाही देवाला? तुम्हाला एक मजा सांगतो, इकडे बघा। बाबा अयोध्यावाले ध्रुव बाळ असा, करा करा बंद करा, बंद कर। नाही ते बंदच होईना। अरे झालं, ओ भाऊ बसा होत डॉक्टर काय 2 मिनिट इकडे तिकडे झालं, ते बंद का होईल? बघा बरं किती शांत वाटतं बघा। अरे प्रत्येकाला वाटतं माझा आवाज गुई व्हावा। कुठं आलो आपण? सांगा ना। आता तुम्हाला कथा ऐकायला मजा येईल। ते तिकडच्या कोपऱ्याला होते त्यांना तर तेच ऐकत होतं। ऐका ना, आता वापस ज्या वेळेला ध्रुव बाळ आले ना, आई ते दारातच होते उत्तान पाहत। वडील त्याचे वडील काय म्हणा, एक माय पिल्लू ये ये, ते म्हणला तुझ्याकडे नाही, आईकडे गेला। आईला म्हणला आई, आई म्हणूस तर ताई अशी बघते राजा, चेहऱ्यावर तेज ध्रुव बाळाच्या। आई बाबा रस्त्यात मला म्हणले इकडे, मी गेलोच नाही। आताची आई काय म्हणली असते? आताची यस बरं केलं, तस केलं। ती काय म्हणते,
राजा ते तुझे वडील आहेत, अगोदर त्यांचं दर्शन घ्यायचं. वापस पाठवलं. हाच ध्रुवबाळ गंगेच्या तटावर तप करत असताना काळाच्या मस्तकावर पाय देऊन आढळ पदावर बसला. आई, हे माय, ज्यांचे नवे लग्न झालेत माझ्याकडे बघा. काय सिस्टीम आहे माहिती आहे जुन्या काळात? लग्न जर झालं ना तर बायकोला घेऊन अंगणात यायचं रात्री आणि तो तारा दाखवायचा. कोणचा? कोणचा? ध्रुव तारा. आणि ताकवून तिला म्हणायचं, आपण दोघं इतका चांगला प्रपंच करू आणि आपल्या प्रपंचाची उंची तिथपर्यंत नेऊ. असं शास्त्राचा नियम आहे. आता कशाचा तारा कळतो? आता ध्रुव तारा कळतच नाही. आहे बा शुक्र तारा, नाही तर मग उगवली. भामटेपणा बंद झाला पाहिजे. ध्रुवाच्या वंशामध्ये एक राजा झाला. इकडे आहे का? त्या राजाचं नाव आहे अंग. म्हणा. त्याचा एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे बेन. म्हणा ना. त्या बेनच्या शरीराच्या मंथनातून काळा पुरुष निघाला. त्याच्या भुजेचं मंथन केलं, त्याच्यातून पृथुराजा निघाला. काय नाव राजाचं? पृथुराजा. त्याच्या बायकोचं नाव होतं आर्ची. काय नाव होतं? थांबा थांबा, मी काहीच नाही म्हणलो. तुम्ही हसायले कशामुळे एवढं सांगा? तुम्ही तिकडे आर्चीकडे जाऊन आले का? मुर्दा बसला. अहो, तिचं नाव आर्ची कशासाठी होते माहिती का? ती अर्चन भक्तीमध्ये श्रेष्ठ होती, म्हणून तिचं नाव आर्ची. आता ऐका ना, या पृथुराजाला त्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता. त्याचा घोडा इंद्रानं पळवून नेला होता. परत त्यांनी आणला. देव प्रगट झाले. माग, तुला काय मागायचंय? मला कथा श्रवण करण्यासाठी 10,000 कानं द्या, अशी मागणी पृथुराजाने केली. त्याच्यानंतर सनत कुमाराची त्यांची भेट झाली. पृथूच्या नंतर विजेताश्व, विजेताश्वाच्या नंतर हरियश्व, हरियश्वाच्या नंतर धूम्रकृश, धूम्रकृशच्या घरी वक्र, वक्रच्या नंतर अंतर्दान, अंतर्दानच्या इथं हविर्दान, हविर्दानच्या घरी प्राचीन ब्रही, आणि या प्राचीन ब्रहीच्या कुटुंबात प्रचेता जन्माला. सांगा आता काय काय सांगितलं? आता निष्ठा असतात. आपण मला काय काय सांगितलं? मला तपासित का? ऐका. मग पुरंजन आख्यानाची कथा या 4थ्या स्कंदामध्ये सांगितली. या स्कंदाला या ठिकाणी विराम दिला. पंचम स्कंद सुरू करायच्या अगोदर 1 मिनिटाचं नामस्मरण करायचं. कंटाळा करायचा नाही. ठीक आहे? हाताने टाळी, मुखानं नामस्मरण. राधे राधे रटा करो. मोकळा मोकळा थोडा गिरको द्या. असं गुई गुई नको. राधे. इको बसतच नाही, मुंडकं दाबल्यासारखं. राधे. हॅलो 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 हॅलो. राम 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 राम. हॅलो 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 हॅलो. जमत नाही माझ्या. राम राम. इकोच बसत नाही कालपासून. राम 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 राम. राधे राधे रटा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे रटा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे रटा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे रटा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे रटा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे कृष्ण नाम
नाम रस पिया करो, कृष्ण नाम रस पिया करो, पंचम स्कंद आहे. श्रोता इकडे इकडे लक्ष द्या, सगळे इकडे लक्ष द्या. श्रोता सावधान असला पाहिजे आणि वक्ता अधिकारी असला पाहिजे. वक्त्यामध्ये घोटाळा असला तर श्रोता काय करेल? होय,
7च दिवसामध्ये मोक्ष मिळतो. किती दिवसात? मी बी 7 दिवसात मरणार आहे. तुम्ही? अरे 8वा दिवसच नाही ना. 8वा तुम्ही? अरे 8वा दिवसच नाही. 8वा तुम्ही? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पुन्हा अरे 8वा दिवसच नाही ना. 8वा तुम्ही? म्हणून कृष्णाचा अवतार कितवा आहे? कितवा? 8वा. कितवा? 8वा. कितवा? 8वा. मराठी भाषेच्या दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. कारण मराठी भाषेसारखी भाषा नाही. थोडं थोडं जमतं का बघता का? जमतं का बघता का? वाटीत चमचा असतो आणि वाटीत चमचा असतो. लक्ष द्या, लक्ष द्या. मी म्हणत नाही काय पत्रकार साहेब. थोडं वाटीत चमचा असतो आणि वाटीत चमचा असतो. वाटीत वाटीत वाटी रिकामी करतो तो चमचा असतो. रिकामी वाटी केली तरी वाटीला आपलाच वाटतो तो चमचा असतो. काही ठिकाणी चांदीचे चमचे असतात आणि काही ठिकाणी चमच्याची चांदी असते. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. मराठी श्रीमंतीची भाषा आहे. माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृतात पैजा जिंके. त्याला जमलं बी पाहिजे, त्याला अंगात रग लागते. परमहंस ऋषभदेव आणि परमहंस भगवत भक्त भरत कधीच स्वतःच्या मनावर येत नाही. विदेही अवस्थेत राहतात. ब्रह्म सत्य जगत मिथ्या या भूमिकेमध्ये राहणारे ऋषभदेव आणि भगवत भक्त भरत, जड भरत राजा या दोन कथा या पंचम स्कंदामध्ये येतात. परीक्षिती राजानं प्रश्न विचारला, मनुपुत्र प्रियव्रत राजानं इच्छा नसताना सुद्धा विवाह का केला? ग्रस्थाश्रमी असून तो सिद्ध का झाला? कसा झाला? त्याची भक्ती दृढ कशी झाली? पूज्यपाद शुकाचार्यजी वर्णन करतात. राजन, श्रीकृष्ण सुद्धा ग्रस्थाश्रमीच होते ना? ऐका ना. राजा प्रियव्रताची इच्छा झाली एकदा लग्न करायची. त्याने ग्रहस्थाश्रमी राहून